शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवाय सांगा बरं. तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लय दरिद्री. अगं पाच तीच का आला काय तुझ्या चहा वाचून काय कोणचं चाललंय. कप मुजी ती ही आडपाट. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. बरं त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कंस्ट्रक्शन मध्ये. तुम्ही कोणत्या घरात जा, सोफा सेटचं टोकन किचनचं टोक इक्वलच आहे. इंजिनियरनं सुद्धा कंस्ट्रक्शन किती भारी करेल. कोणत्या घरात जा तुम्ही. ते मॉडेल. मला सांगा, तुम्हाला व्यसन आहे? नाही नाही करायची इच्छा? सिगरेट ओढता? सिगरेट ओढता का? नाही नाही दारू पिता? नाही नाही सुपारी? नाही आंबट शोक थोडा? नाही नाही हो काय अरे काय तर? काहीच नाही हिला व्यसन. सगळं नाही नाही नाही. मी काय तुमच्याकडे मागणार आहे का हा म्हटल्यावर? हा? एक तरी व्यसन पाहिजे ना. पथ्य काय सांगू तुम्हाला मी? असं पोपट नाही करायचं डॉक्टर. मला सांगा, तुम्हाला व्यसन आहे? नाही नाही गाणं कसं असतं माहितीये का? मी थोडं ऐकवतेस तुला. हा सांग जरा त्याला. हो, हो. हो. ए सुया घे पोते वाळ मनगट घे. गाणं कसं असतं माहितीये का? सध्या मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. ते रिक्षात टाकून आणावं लागेल. हे 3 प्रश्न पोरीच्या बापापुढे आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. कोणची का मिळालं. सध्या मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला? रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची आणि त्या भाजायला तवा नाहीये, तावा आहे. आणि त्याला उलटणी नाहीये, हुक आहे हुक. 1 2 3 1 2 3 तरी 22 रोट्या खाणारे सांगेत. 22 मह्या पुढे बसेल आत्ता कीर्तनात. आणि रोट्या खाऊन आला का अख्या रात फॅन लावलं तरी घाणवाज जाईल घरातून. घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला? रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची. शंकराने भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टकं होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. ही भूतांची अवलाद आहे महाराज. म्हणून तर नाचताना काही काय असं करतात पहा. हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे. शंकराने भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टकं होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. ही भूतांची अवलाद आहे महाराज. म्हणून तर नाचताना काही काय असं करतात पहा. हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे. शंकर. एका बाईला मी म्हणलं, मुलाला मोबाईल देऊ नये. ती म्हणली, महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, पण तो ऐकत नाही. 2 वर्षाचा 2 वर्षाचा ऐकत नाही तुझा. हा 40 वर्षाचा तो या शब्दाच्या पुढे नाही. यानं केवढा त्याग केला. याच्या इतका त्यागी सापडन का कोणी? आई सोडली, बाप सोडला, बहीण सोडली, गाव सोडलं, पाहुणे रावलं. केवढा त्यागी महात्मा आहे. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ. बिबट्या झाला, बिबट्या. आणि तुला पोरगा. एका बाईला मी म्हणलं, मुलाला मोबाईल देऊ नये. ती म्हणली, महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, पण तो ऐकत नाही. 2 वर्षाचा 2 वर्षाचा ऐकत नाही तुझा. हा 40 वर्षाचा तो या शब्दाच्या पुढे नाही. यानं केवढा त्याग केला. याच्या इतका त्यागी सापडन का कोणी? 4 एकरात लावला लांब लांब ऊस.
4 एकरात लावला लांब लांब ऊस, सासूबाई आमच्या घरातली घुस. आता तू नीट ऐक. उंदराला केली बायको, नाव ठेवलं उंदरी. उंदराला केली बायको, नाव ठेवलं उंदरी. आणि सोनबाई माझी घरात घुसलेली काळी ढोसकी चंद्री. चार एक ऐकू गेलं पाहिजे. तीनदा नाही बोलायचं. मग मी आला तू फक्त एवढं म्हणायचं, काल आलता तुझ्या भावाचा फोन, 5 मिनिटात चहा प्यायचं निघायचं. काय आहे त्याचं? काय एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला, पटलं तर हा म्हणा. आपण आपल्या बायकोचं जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना, तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही. काय मत आहे तुमचं? आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो, तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले, एकमेकाचं तोंड पाहत नाही. याचं एकमेव कारण काय? कोणाचं ऐकून? मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो. आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना, आपण फक्त म्हणायचं खरं आहे. काय अभ्यास आहे तुझा? खरं आहे. हे अजून माझ्या ध्यानात आलं नाही. वा वा, पाहू पाहू. चहा ठेव. ऐकू गेलं पाहिजे. तीनदा नाही बोलायचं. एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती. शेंबडे एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची असताना जर मराठी शाळा सुटली, आपण सगळे कोणी शिकलो? मराठी शाळेत. शाळा जर सुटली ना, अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली. एवढी आरडायची कार्टी. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना 2-3 दिवस सुट्टी आहे, मोहम्मदलस अख्ख्या गल्लीत आवाज. बरं आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही, एक चड्डीला आणि एक दप्तराला. दप्तराचा सुटला तरी चालन. मी याची सोनोग्राफी करू. हा, तुम्हाला काय बनवायचे ते बनवा. मला बाजरीची भाकरी चालू. सर मी याला टचू. अहो टचा काय टचा? इथं माझं डोकं दुखतं, त्यावेळेसाठी इंजेक्शन कशाला? कशाला काय? कशाला काय? कशाला काय? तू बिचारी शिकतीये ना. मारू नका, मारू नका. तुला काय प्रॉब्लेम मारू आहे? नका. बाई शिकली, तुला प्रॉब्लेम येतो? मारू काय नका. रूम मध्ये पड नको, तुझ्यामुळे लाडावलं हे सगळं. अरे व्हॉट इज द डिफरंट ऑफ विषम संख्या अँड बायोलॉजी? दिस इज सायन्स सेंटर. करतोस काय तू? हे मी एअर इम्पोर्ट एक्सपोर्ट अँड रबर पॅचिंग. पायलट आहे? नाही, पंक्चरचं दुकान आहे आपलं. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. बोलून काय करतं तरी ती भात खात नाही. येऊ नको खाऊ नको. उलट तिकडं काय करते तू? त्याच्यापेक्षा गरीबाच्या बायकोला जीवही घाला आणि बांधूनही द्या. तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटोय. श्रीमंताला घाल. आणि आपल्याला श्रीमंतच बोकांडी घ्यायची सवय लागली.